चालू आहे आपला ॲनिमल टिश्यू पण म्हणतात त्याला, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल टिश्यू. लेक्चर नंबर किती चालू आहे आपला? 9. चला बघा, काढलं तुम्ही स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू बघायलो आपण. त्याच्यामध्ये पहिला कोणता प्रकार आहे? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, आधी कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये एक असते मॅट्रिक्स आणि एक असते सेल. आता स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये मॅट्रिक्स कशापासून बनलेला असते ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. मॅट्रिक्स कशापासून बनलेला आहे? सॉलिड. मॅट्रिक्स म्हणजे काय असते की मधला जे दोन पेशाच्या मध्ये जी जागा आहे त्याला काय म्हणतात तुम्ही? मॅट्रिक्स. एक पेशी आहे, दुसरी पेशी आहे, दोन पेशाच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये जे पदार्थ भरलेला आहे त्याला तुम्ही काय म्हणता? मॅट्रिक्स, ग्राउंड सबस्टन्स. जे की स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूचा कशापासून बनलेला आहे? सॉलिडचा. स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मनामध्ये तुमच्या बोन लक्षात ठेवायचं तर सोपं जाते लक्षात ठेवायला. बोन म्हणजे हाडं, हाडं कडक असतात तर मधला ग्राउंड सबस्टन्स कसा असते? सॉलिड पाहिजे. दुसरी गोष्ट, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू साठी कोणता पॉईंट वापरलाय? फॉर्म्स बेसिक फ्रेमवर्क फॉर बॉडी. तर बेसिक फ्रेमवर्क म्हणजे ढांचा, तुमच्या शरीराचा, प्राण्याच्या शरीराचा ढांचा बनवते, कारण हाडच बनवतात ना ढांचा, पूर्ण सांगाडा म्हणतात त्याला. तर स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू सांगाडा बनवतात. कशाचा? प्राण्याच्या शरीराचा. का? कारण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कोण येते? बोन आणि कोण येते? कार्टिलेज. तर बोन आणि कार्टिलेज पासूनच प्राणी बनलेले असतात. त्यांचा शरीराला जे आधार देणारा अवयव असते ते बोन आणि कार्टिलेजच असते. त्याच्यात पहिला प्रकार बघायचा स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू मधला कोणता पहिला बघायचा? कार्टिलेज. कार्टिलेज आणि बोन दोन प्रकार आहेत. त्याच्यात पहिल्यांदा आपण काय बघायलो? कार्टिलेज. तर कार्टिलेजचं मॅट्रिक्स बघा. मॅट्रिक्स इज सॉलिड. आता स्केलेटल मध्ये सगळ्यांचं सॉलिड असते तर कार्टिलेजचे सॉलिडच असणार. सॉलिड आहे म्हणजे, सॉलिड म्हणजे काय? स्थायूता आहे बट सॉफ्ट आहे. पण कसं आहे? मऊ आहे. जसं आता हे तुमच्या सोफ्याचं कुशन हे सॉलिडच आहे, हे काय लिक्विड नाही पण मऊ आहे. पण हे टेबल आहे हेही सॉलिडच आहे पण हे मऊ नाही, हे कडक आहे. सॉफ्ट अँड प्लायबल. प्लायबल म्हणजे काय? बघा दिले, रेजिस्ट कंप्रेशन अँड अपॉन गिव्हिंग प्रेशर इट डझंट ब्रेक. प्लायबलचा अर्थ काय? की कंप्रेशन रेजिस्ट करते, म्हणजे त्याला कोणी दाबलं वगैरे. जसे कार्टिलेज तुमच्या कानामध्ये, नाकामध्ये असते, तर तुम्ही जेव्हा त्याला दाबता, वेड वाकडं करता तर ते रेजिस्ट करते, म्हणजे वापस आपापल्या जागी यायचा प्रयत्न करते. तुम्ही असं दाबलं कानाला, त्याला सोल्ड वापस आपापल्या जागी येते. दाबल्यावर दाबून नाही राहत, याला म्हणतात रेजिस्ट कंप्रेशन. आणि अपॉन गिव्हिंग प्रेशर, जर तुम्ही त्याला प्रेशर दिलं तर इट डज नॉट ब्रेक, तर तो तुटल्या जात नाही, म्हणजे लवचिक पण आहे. हाडं तरी प्रेशर दिल्यावर तुटतात पण कार्टिलेज नाही तुटत. बघा खाली मॅट्रिक्स मध्ये बघा, मॅट्रिक्स मध्ये दोन पदार्थ असतात. मॅट्रिक्स म्हणजे काय असते? एक तर ग्राउंड सबस्टन्स म्हणजे मधला सगळा पदार्थ, आणि त्याच्यामध्ये कुठं कुठं धागे असतात, फायबर्स असतात, है ना. दोन पेशाच्या मध्ये जे पदार्थ भरलेला आहे त्याला ग्राउंड सबस्टन्स असतात, आणि त्याच्यामध्ये धागे पण असतात, फायबर्स. ते माहिती आहे तुम्हाला, दोन प्रकारचे असतात, एक तर इलास्टिक धागे असतात, नाही तर कोलॅजन धागे असतात. आधी ग्राउंड सबस्टन्सचं बघू. ग्राउंड सबस्टन्स इट हॅज, ग्राउंड सबस्टन्स कशापासून बनलेला आहे? एक आहे हायलोरॉनिक ऍसिड. कशापासून बनलेला आहे? हायलोरॉनिक ऍसिड. हायलोरॉनिक ऍसिड पासून बनलेला आहे. मागे ते एक मी आणला होता स्प्रे, फुसफुस मारायचं मी, ते हायलोरॉनिक ऍसिडच होतं. ते असं होतं एक स्प्रे, तोंडावर मी मारायचो कधी. जाऊ दे. आणि दुसरं काय आहे? कॉन्ड्रोटिन सल्फेट. काय दुसरं नाव? कॉन्ड्रोटिन. आणि आधीच आपल्याला सांगितलं होतं की ग्राउंड सबस्टन्स जे बनलेले असतात ते कशापासून बनलेले असतात? म्युकोपॉलिसॅकराइड. तर हेच ते म्युकोपॉलिसॅकराइड. हे हायलोरॉनिक ऍसिड आणि हे कॉन्ड्रोटिन सल्फेटच कोण आहेत? म्युकोपॉलिसॅकराइड्स. आणि फायबर्स दोन्ही आहेत, इलास्टिक फायबरही आहेत आणि कोणते फायबर आहेत? कोलॅजन फायबर. तर दोन्ही प्रकारचे फायबर अवेलेबल आहेत. ग्राउंड सबस्टन्स लक्षात ठेवायचा, सॉलिड आहे. सॉलिड आहे पण कसं आहे? सॉफ्ट आणि प्लायबल आहे. आणि कशापासून बनलेला आहे तेही लक्षात ठेवायचं, हायलोरॉनिक ऍसिड आणि कॉन्ड्रोटिन. हे कोणाचं बघायला तुम्ही सध्या? कार्टिलेज, जे कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे. कार्टिलेज आणि कनेक्टिव्ह टिश्यूच्या मध्ये कोणता प्रकार आहे? स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यातला कोणता? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामधला कार्टिलेज प्रकार आहे. आणि एक असते बोन. दोघच जण असतात कशामध्ये? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. पुढे बघा आता सेल कोणते आहेत? कार्टिलेज मधले सेल कोणते आहेत? कार्टिलेजच्या सेलला काय म्हणतात? कॉन्ड्रोसाइट म्हणतात. काय? कार्टिलेज साठी शब्द असते कॉन्ड्रो. बघा वर आहे तिथं कॉन्ड्रोटिन सल्फेट नाव दिसायले का? ते कॉन्ड्रो शब्द आला की कार्टिलेज साठी असते. तर कॉन्ड्रो शब्दात कार्टिलेज साठी आहे आणि पेशीसाठी असते साइट. तर कार्टिलेज मधल्या पेशांना काय म्हणतात? कॉन्ड्रोसाइट. खाली या. कॉन्ड्रोसाइट दिसायले तुम्हाला?
ते गोल दिसायलेत कॉन्ड्रोसाइट है ना, ते गोल पांढरं त्याच्यामध्ये ते निळे 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 दिसायलेत का, ते कॉन्ड्रोसाइट आहेत. नाव दिलं तुम्हाला, त्याच्या खाली लिहिलेलं बघा, कार्टिलेज सेल आहेत. कॉन्ड्रोसाइटस म्हणजे कोण आहेत, कार्टिलेज म्हणजे सेल दॅट सिक्रेट मॅट्रिक्स. हेच जे सेल आहेत ते मॅट्रिक्स सिक्रेट करतात. म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे काय, ते ग्राउंड सबस्टन्स आणि फायबर तयार करतात. अँड प्रेझेंट विदिन लॅक्युनी. आणि कशाच्या मध्ये प्रेझेंट आहे ते, आता हे जे बाहेरचं पांढरं जे दिसायले ते आहे लॅक्युनी, मधलं जे निळं निळं जे दिसायले ते आहेत कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइटच्या बाहेर एक कव्हर बनते त्याला म्हणतात लॅक्युनी. आता इकडे या लॅक्युनीवर या. मग बरं जाऊ दे, आधी कॉन्ड्रोसाइटची क्लास लाईन बघा. कॅन बी 1 और अप टू 4. बघा, एक असू शकते किंवा 4 असू शकतात. विदिन 1 लॅक्युनी, एका कव्हर मध्ये. लॅक्युनी म्हणजे ते कव्हर. एका लॅक्युनीच्या मध्ये एकही असू शकते किंवा 4ही असू शकते. 1 ते 4 मधली रेंज आहे, म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4. 4 पेक्षा जास्त नाही, 1 पेक्षा कमी नाही. एवढं सिंपल आहे. सध्या तुम्ही बघायले टिश्यू, कोणता टिश्यू बघायले, कार्टिलेज. कार्टिलेज कोणता टिश्यू आहे, स्केल्टल कनेक्टिव्ह टिश्यू. ते आताच्या जे कोणता टिश्यू आहे ते ग्राउंड सबस्टन्स आणि पेशांनी बनलेला असतो. ग्राउंड सबस्टन्स आणि पेशा, पेशाच्या मधल्या जागेला ग्राउंड सबस्टन्स म्हणतात. तर याच्यातले आता ग्राउंड सबस्टन्स तुम्ही बघितलाय, कार्टिलेज मधला ग्राउंड सबस्टन्स कशा, हायलोरॉनिक ऍसिड आणि कशापासून बनलाय, कॉन्ड्रोटिन सल्फेट पासून. आणि पेशा कोणत्या आहे त्याच्यामधल्या आहेत, पेशा कॉन्ड्रोसाइट. आता सध्या तुम्ही पेशा बघितल्या, पण पेशाच्या बाहेर यांना कव्हर असते, त्यांना कव्हरला काय म्हणतात, लॅक्युनी. आता लॅक्युनीवर या इकडं. लॅक्युनी बघा, याला काय म्हटलंय, फ्लुइड फील्ड स्पेस विदिन मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्सच्या मध्ये हे तरंगत असतात लॅक्युनी, त्यांच्यामध्ये काय भरलेलं असते, परत फ्लुइड, एक द्रव पदार्थ भरलेला असते, आणि त्याच्यामध्ये मग त्या पेशा असतात तुमच्या. ठीक आहे, आता तुम्ही लॅक्युनी बघितला आणि कॉन्ड्रोसाइट बघितला. आता लॅक्युनीच्या वर जा, तुम्हाला बघा कोलॅजन फायबर दिसायले. कोलॅजन फायबर गुच्छामध्ये असतात म्हणून 3 काढले, कळालं का. त्याच्यानंतर इलास्टिक फायबर दिसायले. इलास्टिक फायबर गुच्छामध्ये नसतात, पिवळ्या कलरचे असतात. कोलॅजन फायबर पांढऱ्या कलरचे. तर डायग्राम बघूनच सगळं क्लिअर होतं. यांना कोलॅजन फायबरलाच व्हाईट फायबर म्हणतात, कारण ते पांढरे दिसायले. आणि इलास्टिक फायबरला येल्लो फायबर म्हणतात, कारण ते पिवळे दिसायले. आणि कोलॅजन फायबरला बघा, ते धागे गुच्छामध्ये आहेत पण त्यांना ब्रँच नाही, तर ते अनब्रँचड असतात. आणि पिवळ्याला बघा तुम्ही, एक फांटा फुटलेला दिसायला, तर ते ब्रँचड आहे. हे दोन्ही धाग्याचे गुणधर्म इथं रिवाइज होतात सगळे. पुढे बघा, मॅट्रिक्स म्हणजेच ग्राउंड सबस्टन्स दिलाय, मध्ये गुलाबी गुलाबी ठिपके मारलेले दिसायला. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात बाहेरचं जे थर असते टिश्यूचा, सगळ्यात बाहेरचा, त्याला म्हणतात पेरिकॉन्ड्रियम. त्याला काय म्हणतात, त्याला बघा, कव्हरिंग ऑफ कार्टिलेज. कार्टिलेज जे तुमचा टिश्यू आहे त्याला सगळ्यात जे बाहेरचा थर आहे त्याला काय म्हणतात, पेरिकॉन्ड्रियम. ठीक आहे. आता तुम्ही जर इकडे या, इकडे या, हे बोन नाव लिहिलेलं दिसायले, तिकडे या, दिसायले बोन. तर हे बोन दिसायला तुम्हाला, त्या बोनच्या वर हे निळं निळं जे दिसायले, जे निळं निळं, ते आहे कार्टिलेज. बोनच्या वर कव्हरिंग असतात. बोन घासू घासू झिजून जाऊ नये म्हणून वर त्याच्या कार्टिलेज लावलेले असतात. नुसतं कानात नाकातच नाही, तर सगळीकडे शरीरामध्ये जिथं हाडा असतात, हाडाचे जॉईंट्स वगैरे असतात, तिथं तुम्ही चिकन वगैरे खाता नाही, म्हणून मी तुम्हाला काल म्हणलं की ते तुम्ही जे असं ते लोक असं कर कर करून खातात ना, तर ते बोनच्या एंडिंगला, लेग पीसच्या एंडिंगला काय असते, कार्टिलेज असते. असं कडक कडक लागतं, तर ते कार्टिलेज असते. कारण तुमचं जेव्हा गुडघा आणि हे खालचं हाड असं घासत राहते, ते घासल्या जाऊ नये म्हणून तिथं ते कार्टिलेज असते, कारण ते कार्टिलेज थोडं मऊ असते ना. तर बघा, तिथं कार्टिलेज आहे. आणि नंतर हे गुलाबी बाण दाखवायला का, तेच झूम करून दाखवले का, तर बोनच्या वर कार्टिलेजची कव्हरिंग आहे. आणि मग ते कार्टिलेजच्या सगळ्यात बाहेरचं कव्हर जे आहे त्याला काय म्हणतात, पेरिकॉन्ड्रियम. त्याच्यानंतर तुम्ही मध्ये गेले, पेरिकॉन्ड्रियमच्या मध्ये तुम्हाला काय दिसायलेत, तर आता बघा, हे एक तुमचा एक शब्द राहिला. एक शब्द राहिला काय, कॉन्ड्रोसाइट झाला. आता कॉन्ड्रोब्लास्ट काय असते, कॉन्ड्रोब्लास्ट जे आहेत ते इमॅच्युअर कार्टिलेज सेल आहे. कॉन्ड्रोसाइट कोणाला म्हणतात, जे कार्टिलेज मधल्या पेशा आहेत, पण ज्या पेशा जन्मलत्या जेव्हा त्या लहान होत्या त्यांना कॉन्ड्रोब्लास्ट म्हणतात. आता हे कॉन्ड्रोब्लास्टच नंतर जाऊन कॉन्ड्रोसाइट होणार आहे. कॉन्ड्रोब्लास्ट नंतर जाऊन कॉन्ड्रोसाइट होणार आहे. तर सुरुवातीला जेव्हा पेशा तयार होतात त्यांना कॉन्ड्रोब्लास्ट म्हणतात, म्हणून त्यांना म्हणतात इमॅच्युअर कार्टिलेज नियर सॉरी त्याला पेशायला नाही म्हणतात, जे इमॅच्युअर कार्टिलेजच आहे पूर्ण त्यालाच कॉन्ड्रोब्लास्ट म्हणतात. कॉन्ड्रोब्लास्ट काय, इमॅच्युअर कार्टिलेज नियर पेरिकॉन्ड्रियम. बघा नाही, पेरिकॉन्ड्रियम बाहेरचा थर आहे ना, त्याच्या जवळ आहे ते कॉन्ड्रोब्लास्ट, जे की तुमचे काय आहेत, इमॅच्युअर कार्टिलेज आहे, म्हणजे नवीन नवीन बनलेलं. हे खालचं जुनं जुनं बनलेलं आहे, हे नवीन नवीन बनलेलं जे कार्टिलेज आहे ते वर आहे.
आणि तेच आहे, बरोबर आहे, ते कॉन्ड्रोब्लास्ट नंतर कॉन्ड्रोसाइट होतात. ते काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही जास्त, ते काही एनसीईआरटी मधलं नाहीये. तर सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळ्यात बाहेरची कव्हरिंग कोणती आहे? पेरिकॉन्टिल. त्याच्यानंतर मग कार्टिलेज जे आहे तुमचा टिश्यू आहे, टिश्यू मध्ये ग्राउंड सबस्टन्स असते, ग्राउंड सबस्टन्स आहे, आणि ग्राउंड सबस्टन्स आणि त्याच्या बाजूला काय असते तर फायबर असतात. फायबर दोन्ही अवेलेबल आहेत, इलास्टिक आणि कोलॅजन. आणि त्याच्यानंतर मध्ये पेशा असतात, पण पेशा असे सरळ पडलेले नसतात, पेशांना कव्हरिंग असतात. पेशांच्या कव्हरिंगना काय म्हणतात? लॅक्युनी. आणि लॅक्युनीच्या मध्ये पेशा असतात. कोणत्या पेशा? कार्टिलेजच्या. कार्टिलेजच्या पेशाला काय म्हणतात? कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइट तुमच्या काय असतात तर कार्टिलेजच्या पेशा असतात, आणि एका लॅक्युनीमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 असू शकतात. शरीरामध्ये कार्टिलेज कुठं कुठं असतात बघा, त्याचे एक्झाम्पल्स दिलेत कार्टिलेजचे. पहिला आहे आउटर इयर जॉईंट्स, त्याला इयर पिन्ना म्हणतात. हे पिन्ना हे तुमचं जे तुम्ही बघू शकता हे कार्टिलेज. त्याच्या नंबर 2 टिप ऑफ नोज. टिप म्हणजे टोक, त्या नाकाचा जे शेंटा आहे तुमचा ते कार्टिलेजचा बनलेला असते. त्या कार्टिलेजच्या आकारामुळे तुमच्या नाकाला आकार भेटते. तर कोणाचं सरळ नक्त वगैरे ते कार्टिलेजच्या आकारामुळे असते. नंबर 3 ट्रकियल रिंग्स. आता हे काय असते बघा, ट्रकियल रिंग्स. इकडे या, आकृती बघा. हे तुम्हाला जे दिसायले हे पूर्ण ट्रकिया आहे. ट्रकिया म्हणजे तुमचं जे हवा घेऊन जाणारा पाईप. आता हवा घेऊन जाणारे जे पाईप असते त्याला बाहेरून बघा हे अशा पांढऱ्या पांढऱ्या दिसायलेत का, अशा रिंग आहेत अशा. आणि ते पूर्ण असं कम्प्लीट पाईपला गोल नसते, अशा अर्ध्यात असते. आता अर्ध्यात असते त्यामुळे सी शेप दिसते, पूर्ण कम्प्लीट गोल नसते. तर मग ते नाव दिसायले बघा तिथे तुम्हाला, इनकम्प्लीट सी शेप्ड रिंग्स. ते जे बनलेले आहेत रिंग ते कशापासून बनलेले आहेत? कार्टिलेज. हे तुम्ही जाणवते, तुम्ही असं जर इथून हात फिरवला तर ते जे जाणवते खडखड खडखड, ते कार्टिलेजच्या रिंग असतात. पुढे बघा खाली, आता तुमच्या पाठीचा जे कणा असते त्याला वर्टिब्रल कॉलम म्हणतात. आता वर्टिब्रल कॉलम मध्ये जे हाडं असतात, हाडाची माळ असते ती अशी, त्यांना त्या हाडायला वर्टिब्री म्हणतात. वर्टिब्री बघा तिथं नाव दिलंय बोन. आता एक हाड आहे, त्याच्यानंतर खाली आहे, त्याच्यानंतर खाली आहे, खाली अशी माळ बनलेली असते. तर त्या दोन हाडाच्या मध्ये जी जागा असते त्याच्यामध्ये कार्टिलेज बसवतात, कारण हाडावर हाडं घासून काय झिजून जाऊ शकतात. तर एक हाड मणी दुसऱ्या मण्यावर घासू नये म्हणून मध्ये कार्टिलेज बनवलेलं असते. बघा हे पांढऱ्या पांढऱ्या दिसायले तुम्हाला काय हाड आहे, आणि मध्ये जे गुलाबी दिसायले ते तुमचं काय, ते कार्टिलेज आहे. आता त्याला काय म्हणतात, तर तिथल्या जागेला काय म्हणतात? त्यांना म्हणतात इंटरवर्टिब्रल डिस्क. इंटर म्हणजे दोघांच्या मध्ये, वर्टिब्रल म्हणजे दोन त्या मण्याच्या मध्ये, आणि त्यांच्यामध्ये जी डिस्क लावलेली असते म्हणून त्याला इंटरवर्टिब्रल डिस्क म्हणतात. ती बनलेली असते कार्टिलेज. कळलं? तर इंटरवर्टिब्रल डिस्क बिटवीन, इंटर म्हणजे बिटवीन, कार्टिलेज प्रेझेंट बिटवीन 2 वर्टिब्री. दोन त्या वर्टिब्री म्हणजे त्या हाडामध्ये जे असते, मनका म्हणतात त्याला, मनक्यामध्ये जे असते त्याला ते कार्टिलेजचं बनलेलं असतं. तर ते एक झालं. आणि पूर्ण आता बघा हे जर तुमचा पाईप म्हटलं, विंड पाईप, त्याच्यावर तुमचा साऊंड बॉक्स असतो, व्हॉइस बॉक्स, तिथून आवाज जे निघते त्याला लॅरिंग्स म्हणतात. ते स्वतः पूर्ण कार्टिलेजचं बनलेलं असते, ते हाडायचं बनलेलं नसतं, कार्टिलेजचा. इकडे बघा हे नोट बघा, मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन एम्ब्रियॉनिक लाईफ. एम्ब्रियॉनिक लाईफ म्हणजे तुम्ही तुमच्या आईच्या पोटात जेव्हा होता त्याला एम्ब्रियो म्हणतात. एम्ब्रियो जेव्हा असते म्हणजे मायेच्या पोटातलं जे लेकरू असते त्याच्या शरीरात जेवढं कार्टिलेज असते ते नंतर जात राहते निघून, आणि त्याच्या जागी हाडं येतात. त्याच्या जागी काय येतात? हाडं. इज रिप्लेस्ड बाय बोन्स इन ॲडल्ट. सुरुवातीला कार्टिलेज काम करतात जागोजागी जास्तीत जास्त, त्याच्या जागी नंतर हाडं बनतात, आणि त्यांचं त्या कार्टिलेजचं काम नंतर हाडं करायला लागतात. तर कार्टिलेज थोडं कमी कमी होत जाते आणि हाडं वाढत जातात. पुढे बघा वर्टिब्रल कॉलम मध्ये किती हाडं असतात? तर 26 हाडं असतात. कळलं का? 26 हाडाच्या मध्ये त्या 26 अशा प्लेट्स आहेत. चला झालं. आता सेकंड नंबरचं जे कार्टिलेज आहे, सॉरी सेकंड नंबरचं जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे कोणता? स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. ते कोणता आहे? बोन आहे. स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. त्याच्यामध्ये नंबर 2चं एक्झाम्पल आहे बोन. दोघंच आहेत, कार्टिलेज आणि बोन. बघा आता बोन याच्याकडे मॅट्रिक्स असते, त्याचं मॅट्रिक्स सॉलिड होतं कार्टिलेजचं. बोनचं मॅट्रिक्स कसं आहे? सॉलिड आहे. त्याचं पण सॉफ्ट होतं, याचं हार्ड आहे. त्याचं प्लायबल होतं, याचं नॉन प्लायबल. नॉन प्लायबलचा अर्थ बघा की जर तुम्ही त्याच्यावर दाब टाकला तर तुटून जाते, म्हणजे लवचिक नाही थोडक्यात. तसं तुम्ही याच्यावर जर दाब टाकला या पेनवर तर हे तुटून जाणार. ते जर तुमचं रबराचं काही असलं असतं त्याच्यावर तुम्ही दाब टाकला तर ते वाकते पण तुटत नाही. याचा अर्थ नॉन प्लायबलचा अर्थ काय की मी वाकेल
तुटेल पण वाकणार नाही. आणि प्लायबलचा अर्थ काय असते की वाकेल पण तुटणार नाही. आता मॅट्रिक्स बघा, मॅट्रिक्स म्हणजे दोन पदार्थ, एक तर ग्राउंड सबस्टन्स आणि फायबर, दोघांना मिळून मॅट्रिक्स म्हणतात. तर ग्राउंड सबस्टन्स याच्यातल्या दोन पदार्थापासून बनलेला असते, एक असते ऑर्गॅनिक पदार्थ आणि एक असते इनऑर्गॅनिक पदार्थ. ऑर्गॅनिक म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असते, तुम्हाला माहिती आहे. तर ऑर्गॅनिक पदार्थ जे असते ते 10 ते 30% असू शकते आणि इनऑर्गॅनिक पदार्थ जे असू शकते ते 70 ते 90% असू शकते. तर ऑर्गॅनिक पदार्थ कोण कोण आहे? ओसिन नावाचे प्रोटीन आहेत. आता प्रोटीन ऑर्गॅनिक पदार्थ असतात, ओसिन हाडामध्ये ओसिन प्रोटीन असतात, लक्षात ठेवा. आणि इनऑर्गॅनिक जे पदार्थ आहे ज्याच्यामुळे हाडं कडक होतात, तर ते कोण आहेत? सगळे कॅल्शियम साल्ट्स आहेत. कोणते कॅल्शियम साल्ट्स आहेत? दोन आहेत. एक आहे कॅल्शियम फॉस्फेट, जे मॅक्सिमम दिले म्हणजे जास्तीत जास्त, आणि कमी कोण आहे? कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे एक फॉस्फेट आहे आणि एक कार्बोनेट कॅल्शियमचे. ठीक आहे. आणि जे मॅच्युअर आणि दुसरं, आता मॅट्रिक्स झाल्यानंतर कोण असते? सेल असते. तर सेलला काय म्हणतात? ऑस्टिओसाइट. तसं कार्टिलेजच्या सेलला कॉन्ड्रोसाइट. तर बोनचा ऑस्टिओ शब्द असतो. तर बोनच्या जे असते त्याच्यासाठी ऑस्टिओ शब्द आहे, ऑस्टिओ, आणि सेलला साइट म्हणतात, तर ऑस्टिओसाइट. तर बोनच्या सेलला ऑस्टिओसाइट म्हणतात, कारण इमॅच्युअरला ऑस्टिओब्लास्ट वगैरे म्हणतात. जसं इमॅच्युअर जसं ते हे होते कार्टिलेजचे जे पेशी होते त्यांना कॉन्ड्रोब्लास्ट नाव आहे. तर मॅच्युअरला साइट नाव असते, इमॅच्युअरला ब्लास्ट नाव असते, असं लक्षात ठेवा. एवढं वाचा आता पेज. बघा, आता हे हाड दाखवले, हाडाच्या मध्ये जी जागा असते त्याला बोन मॅरो म्हणतात, कळलं का? तर बघा, काठाला जे बोन मॅरो आहे त्याला कोणता? रेड बोन मॅरो म्हणतात. दिसायला हाडाच्या दोन्ही काठाला रेड बोन मॅरो मध्ये काय तिथं खाली दिले? साइट ऑफ प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल. तर रेड बोन मॅरो मध्ये त्याला रेड का म्हणतात? कारण तिथं आरबीसी बनतात. तर हाडाच्या मध्ये आरबीसी बनत असतात. ब्लड सेल म्हणजे रक्ताच्या पेशा, रक्ताच्या कोणत्या पेशा बनतात? आरबीसी बनतात. आणि इथं मधल्या साईडला जे दिले ते कोणतं आहे? येल्लो बोन मॅरो. आणि बाकी खाली परत रेड बोन मॅरो. चला खाली या, पुढे बघा. आता हे जे लांब हाड आहे दिसायला तुम्हाला, हे गुलाबी पार्ट, त्याला आता झूम केला आपण. झूम केल्यावर कसं दिसतं बघा. ते सगळ्यात जे बाहेरचा जे थर असते सगळ्यात बाहेरचा, त्याला काय म्हणतात? पेरिस्टोनियम म्हणतात. त्याला काय म्हणतात? पेरिस्टोनियम. कव्हरिंग ऑफ द बोन आहे. त्याच्यानंतर खाली बघा, तिथं नवीन नवीन बनलेल्या पेशी आहेत आताच, त्यांना म्हणतात ऑस्टिओब्लास्ट. सेम सगळं कार्टिलेज सारखं सिस्टीम आहे. हे इमॅच्युअर बोन सेल आहेत का? आता थोडं लक्ष द्या. आता बघा, आता तुम्ही काय बघा, इकडे या, लॅक्युनी बघा याचा. त्याच्याकडे लॅक्युनी होती, याच्याकडे लॅक्युनी आहे, पण त्याच्या इथं फरक एकच असते की त्याच्या लॅक्युनीमध्ये 1 ते 4 त्याच्या पेशा असू शकतात. याच्या एका लॅक्युनीमध्ये एकच पेशी, हे फिक्स आहे, एकामध्ये एकच. लॅक्युनी काय आहे बघा? फ्लुइड फील्ड स्पेस विदिन मॅट्रिक्स. आणि त्याच्या लॅक्युनीमध्ये कोण असतात? ऑस्टिओसाइट. बाजूला या, ऑस्टिओसाइट दिसायले. आणि 1 विदिन 1 लॅक्युनी, एका लॅक्युनीमध्ये किती पेशी असते? एकच. एवढाच फरक आहे. ओके. आणि बाकी मग तिकडं ग्राउंड बाजूला फक्त त्याच्यात अजून एक फरक आहे, याच्यात फक्त कोलॅजन फायबरच असतात. तुम्हाला कोण दिसन झाल्या तिथं? इलास्टिक फायबर दिसन. आता दुसरी गोष्ट बघा, इथं बनलेले असतात लॅमेली, तिथं नव्हत्या. लॅमेली शब्द दिसायला का? लॅमेली तिथं नाही येत, ते याच्यावर लक्ष द्या. लॅमेली काय? रिंग्स ऑफ मॅट्रिक्स. जे ग्राउंड सबस्टन्स आहे त्याच्या अशा रिंग्स बनतात. बनले ना असं गोल, रिंग म्हणजे काय? असं गोल बनलं, तर रिंग्स बनल्यात आणि त्याच्यावर ते तुमच्या लॅक्युनी बनलेल्या बसलेल्या असतात. लॅमेली काय? तर रिंग आहेत. कशाच्या? मॅट्रिक्सच्या. मॅट्रिक्स म्हणजे तेच ग्राउंड सबस्टन्स. आणि त्याच्यावर तुमचे ते लॅक्युनी बसलेले आहेत, दिसायलेत का? पांढऱ्या पांढऱ्या. आणि त्याच्यामध्ये तुमच्या हाडाच्या पेशी आहेत त्या ऑस्टिओसाइट. तर लॅमेली लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये काय होते की अशा रिंग बनतात, रिंग बनतात बनतात, आणि मधलं सगळ्यात जे एरिया असते रिंगच्या मध्ये एकदम जे पोकळी असते, तर तिथं आता पोकळी म्हणजे काय असतं? कॅनल बनल्यासारखं बनते. काय बनते? कॅनल. त्याला म्हणतात हार्वेशियन कॅनल. त्याला काय म्हणतात? तर हे लक्षात ठेवा. हार्वेशियन कॅनल मध्ये ब्लड वेसल असतात. काय असतात त्याच्यामध्ये? ब्लड वेसल सीन इन दिस. त्या हार्वेशियन कॅनलच्या मध्ये रक्त पुरवठा करायसाठी ब्लड वेसल असतात. आणि ते हे हाडामध्ये असते म्हणून ते लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला, की हाडामध्ये खासियत आहे की हाडाकडे हार्वेशियन कॅनल असतात आणि कार्टिलेजकडे हार्वेशियन कॅनल नसतात. बघून घ्या. एक्झाम्पल्स अँड फंक्शन ऑफ बोन बघायचं की आता बोन कोणते कोणते आहेत शरीरामध्ये आणि त्यांचं काम काय. पहिलं बघा, काम दिले. फॉर्म्स फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे पूर्ण सांगाडा,
पूर्ण ढाचा बनवते प्रत्येक प्राण्याच्या शरीरात. दुसरं काम बघा, प्रोटेक्ट सॉफ्ट टिश्यू अँड ऑर्गन्स. शरीरामधले जे मऊ अवयव आहेत आणि जे मऊ ज्या ऊती आहेत त्यांचं काय करते, संरक्षण करण्याचं काम करते. जसं उदाहरण बघायचं म्हटलं तर क्रॅनियम, जे क्रॅनियम कॅव्हिटी म्हणतात, म्हणजे हे तुमचं कवटी, ते कोणाचं प्रोटेक्शन करायचं काम करते, मधला मऊ अवयव जे की कोण आहे, ब्रेन. पुढचं काम आहे साईट ऑफ ब्लड सेल प्रोडक्शन. तर रक्तपेशा तयार करायचं काम करते. काही हाडं करतात पण करतात, सम बोन्स, सगळेजण नाही करत, लॉंग बोन्स करतात, जे लांब लांब हाडं असतात त्यांच्यामध्येच बनतात. तर साईट ऑफ ब्लड सेल प्रोडक्शन म्हणजे रक्तपेशा तयार करायचं काम करतात. पुढे बघा, बियर्स बॉडी वेट. बियर म्हणजे धारण करणे, धारण करतात म्हणजे पूर्ण धरून ठेवतात, शरीराचं वजन त्यांच्यावर असते पूर्ण हाडावर. आणि एक्झाम्पल म्हणजे कुठं कुठं आहेत, लिम्ब बोन्स म्हणजे सगळे हातापायाचे हाडं, रिब्स म्हणजे तुमच्या छातीच्या पिंजऱ्याचे हाडं, स्कल म्हणजे तुमच्या कवटीच्या हाडं, ETC. हे आता सगळे येणारच आहेत, पुढचा एक धडाच आहे लोकोमोशनचा, त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला हाडं नावं वगैरे येणार आहेत. नोट बघा, बोन्स अटॅच टू स्केल्टल मसल, जे तुमच्या स्नायूंना अटॅच असतात, स्केल्टल स्नायूंना, तेच बोन काय टू ब्रिंग मोमेंट. तर बोनला कोण अटॅच असतात, तर मसल, आणि मसल आणि मग बोन मिळून सगळं काय करतात, तुमची हालचाल घडवून आणतात. तर मेनली त्या हाडायला हलवायचं काम मसल करतात. वाच, बोन्स अँड ब्लड आर व्हेरियस टाईप ऑफ स्पेशलाइज्ड कनेक्टिव्ह टिश्यू. तर स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यूचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की कोणते बोन आणि ब्लड. त्यापैकी बोन कशाचा प्रकार आहे, स्केल्टल, आणि ब्लड कशाचा आहे, फ्लुइड. पुढे बघा, द इंटरसेल्युलर मटेरियल ऑफ कार्टिलेज इज सॉलिड. इंटरसेल्युलर मटेरियल म्हणजे दोन पेशाच्या मधली जे पदार्थ आहे, म्हणजे मॅट्रिक्स, म्हणजे ग्राउंड सबस्टन्स. इंटरसेल्युलर मटेरियल ऑफ कार्टिलेज इज सॉलिड. कसं असते, कार्टिलेज मधलं सॉलिड पाहिलं आपण, आणि प्लायबल असते. कसं असते, अँड रेजिस्ट कंप्रेशन, जे की दाबाला काय करते, रेजिस्ट करते, म्हणजे त्याचा प्रतिकार करते. सेल्स ऑफ दिस टिश्यू, बघा या टिश्यूच्या सेलला काय म्हणतात, कॉन्ड्रोसाइट. हे लक्षात ठेवा. आर एन्क्लोज्ड, एन्क्लोज म्हणजे बंदिस्त आहेत, इन स्मॉल कॅव्हिटीज, छोट्या छोट्या अशा थैल्यामध्ये, कॅव्हिटी म्हणजे पोकळी, विदिन द मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या मध्येच असतात. सिक्रेटेड बाय देम, सिक्रेटेड बाय देम म्हणजे त्यांनीच मॅट्रिक्स सिक्रेट केले. त्यांनी म्हणजे कोण, सेल बद्दल बोलायला, कळालं का. ते अशी लाईन ते NCERT वाले असं उलट सुलट देतात, तर मग ते समजायला नंतर तुम्हाला अवघड जाते. सिक्रेटेड बाय देम, काय सिक्रेट केलंय, मॅट्रिक्स. बाय देम म्हणजे त्यांनी सिक्रेट केले, त्यांनी कोणी, सेलने. मोस्ट ऑफ द कार्टिलेजेस इन वर्टिब्रेट एम्ब्रियोज आर रिप्लेस्ड बाय बोन्स इन ॲडल्ट. लहानपणी जे त्यांच्या मायेच्या पोटात असताना जे कार्टिलेज होते ते रिप्लेस होतात, ते जाऊन वापस काय येतात, ॲडल्ट बोन येतात, जोपर्यंत ते ॲडल्ट होईपर्यंत, म्हणजे मोठे होईपर्यंत. कार्टिलेज इज प्रेझेंट इन, आता कुठं कुठं आहे बघा, टिप ऑफ नोज, नाकाच्या शेंट्यामध्ये, आउटर इयर जॉईंट म्हणजे कानाचा बाहेरचा आहे पिन्ना, बिटवीन ॲडजसन बोन्स, जे दोन बाजूबाजूचे जे हाडं आहेत, जिथं सांधा म्हणतात त्याला, जिथं जॉईंट आहे तिथं आहेत. ऑफ वर्टिब्रल कॉलम, वर्टिब्रल कॉलमच्या दोन बाजूबाजूच्या हाडामध्ये. आणि लिम्स अँड हँड्स इन ॲडल्ट, आणि हातामध्ये आणि पायाच्या हाडाच्या मध्ये पण असतात. आता बोन्स बघा, बोन्स हॅव हार्ड अँड नॉन प्लायबल ग्राउंड सबस्टन्स. तर यांचं जे आहे, यांचं सॉलिडच आहे, पण यांचं हार्ड आणि नॉन प्लायबल असते, त्यांचं सॉफ्ट आणि प्लायबल असते कार्टिलेजचं. यांचं कसं आहे, रिच इन कॅल्शियम साल्ट. तर यांचं जे ग्राउंड सबस्टन्स आहे, रिच इन कॅल्शियम साल्ट म्हणजे जास्त आहे, रिच शब्दाचा अर्थ जास्त, कॅल्शियम साल्ट जास्त आहे. अँड कोलॅजन फायबर, आणि कोलॅजन फायबर आहे, विच गेव बोन इट्स स्ट्रेंथ. तर त्या कॅल्शियम साल्टमुळं आणि कोलॅजनमुळंच बोनला त्यांची ती ताकद भेटते, तेवढं कडकपणा भेटते. इट इज द मेन टिश्यू दॅट प्रोव्हाइड स्ट्रक्चरल फ्रेम टू द बॉडी. बोनच मेन टिश्यू आहे जे तुमच्या बॉडीला काय करते, स्ट्रक्चरल फ्रेमवर्क म्हणजे सांगाडा बनवते, तुमच्या शरीराचा आकार बोनमुळेच येते. बोन सपोर्ट अँड प्रोटेक्ट सॉफ्टर टिश्यू अँड ऑर्गन. शरीरामधले जे मऊ टिश्यू आहेत आणि मऊ जे अवयव आहेत त्यांचं प्रोटेक्शन करतात बोन. द बोन सेल्स, त्यांना काय म्हणतात, ऑस्टिओसाइट्स, आर प्रेझेंट इन स्पेसेस कॉल्ड लॅक्युनी. लॅक्युनी नावाच्या हे पण लॅक्युनी नावाच्या थैलीमध्ये असतात. लिम्ब बोन्स, लिम्ब बोन्स म्हणजे हातापायाचे हाडं, सच ॲज लॉंग बोन्स ऑफ लेग्स, जसे की पायाचे तुमच्या लांब जे हाडं आहेत ते. सर्व वेट बिअरिंग फंक्शन, सर्व म्हणजे करतात,
कोणतं काम करतात? वेट बिअरिंग म्हणजे धारण करण्याचं. तर सगळं शरीराचं वजन धारण करण्याचं काम ते करतात. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ स्केल्टल मसल. स्केल्टल मसल सोबत इंटरॅक्शन म्हणजे काम करतात. अटॅच टू देम टू ब्रिंग अबाउट मुवमेंट. काय काम करतात दोघं जण मिळून? तर मुवमेंट म्हणजे हालचाल करायचं काम करतात. द बोन मॅरो. बोन मॅरो म्हणजे हाडाच्या मधली जागा. इन सम बोन्स, काही हाडाच्या मधली जागा, इज द साईट ऑफ प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स. तर काय करते तिथं? ब्लड बनते म्हणजे रक्त बनायचं जागा आहे. रक्ताच्या पेशा बनायची जागा आहे. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स अशा. तर आकृत्या तुम्हाला या दिलेल्या आहेत बघा. कार्टिलेजची ही आकृती दिलेली आहे आणि बोनची ही आकृती दिलेली आहे याच्यामध्ये. पण आपल्याला बोन दिसायला जास्त काही लक्षात ठेवू नका. काही जेवढे आपल्याला शब्द आहेत तेवढेच लक्षात ठेवू. तसं तर एनसीईआरटी मध्ये हे शब्द सुद्धा आले नाही. सगळ्यात बाहेरची कव्हरिंग बघा. पेरिओस्टियम दिसायला का? पेरिओस्टियम सगळ्यात बाहेरचं कव्हर बोनचं. पेरिओस्टियम दिसलं ते एक बघा. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता बघा ह्या अशा गोल गोल रिंगा दिसायल्यात काय? अशा रिंगा त्याच्यावर लाल लाल मणी बसवल्यासारखे दिसायचे. ज्या गोल गोल रिंगा आहेत त्या आहेत लॅमेली. लॅमेली म्हणजे रिंग असते तुम्हाला सांगितलं. कोसेंट्रिक लॅमेली का नाव दिले? कोसेंट्रिक म्हणजे सगळ्यांचं सेंटर एकच असते. म्हणजे एका गोलच्या मध्ये दुसरा गोल, एका गोलच्या मध्ये दुसरा गोल, त्याला कोसेंट्रिक गोल म्हणतात. तर कोसेंट्रिक लॅमेली नाव दिसायले. त्याच्यावर ते लाल लाल जे दिसायले ते लॅकुनी आहे. आणि त्याच्यामध्ये असतात हाडं, त्या पेशा, त्यांना म्हणतात ऑस्टिओसाइट. आणि एकदम मध्ये मग अशा रिंगा रिंगा बनत एकदम सेंटरला जेव्हा तुम्ही जाता तिथं कॅनल दिसते तुम्हाला. ते हार्वेशियन कॅनल आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लड वेसल दिसतात. ते दिसायला ब्लड वेसल. ते हेच सांगितलं होतं आधी तुम्हाला. कळलं? एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला. ब्लड वेसल सोबत नर्व पण असतात म्हणजे चेतापेशी पण असतात. तर म्हणून तुम्हाला हाडं पिढं तुटले तर दुखतात. कारण ते दुखणं म्हणजे मेंदूला कळणं. मेंदूला सांगू फक्त चेतापेशीच सांगतात. तर जिथं लागल्यावर तुम्हाला दुखते तिथं चेतापेशी पाहिजेतच. तर तिथं असतात म्हणून चेतापेशी. ठीक आहे. बोनची डायग्राम बघा. स्पॉन्जी बोन म्हणजे काय नाही, जिथं जिथं असं ते छिद्र छिद्र खूप जास्त असतात त्या एरियाला स्पॉन्जी बोन म्हणतात. कुठं कुठं एकदम कडक बोन असते, कुठं कुठं स्पॉन्जी बोन असते. जाऊन तुम्ही कधी बघितलं ते बैलाचे बकऱ्याचे हाडं तर तुम्हाला दिसते ते असे. बघा आता हे इथं वरून एक बोन आलेलं दिसायले का तुम्हाला? वरून एक बोन आले आणि खालून एक बोन आहे. दोन दिसायलेत का तुम्हाला? आणि या दोन्ही बोनच्या तिथं मध्ये मध्ये पांढरं दिसायले का? पांढरं कार्टिलेज नाव दिसायले. तर ते खालच्या बोनचं आपल्याला दिसायले, वरच्या बोनचं दिसन झाले, पण वरच्यालाही आहे बघा दिसायले. तिथेही कार्टिलेज आहे. कळलं का? तर ते दोन्ही बोनला आपापल्या टोकाला कार्टिलेज लावले. म्हणजे ते दोन, कारण हे जॉईंट आहे. ते दोन हाडं आहेत तिथं जॉईंट आहे. ते दोन हाडं एकमेकांवर असे घासणार आहेत. आणि घासणार कोण आहेत? तर ते कार्टिलेज एकमेकांवर घासणार आहेत. तर कार्टिलेज हाडावरचं घर्षण कमी करतात. त्याच्यात दुसरी गोष्ट, ते नुसतं कार्टिलेजच नाही तर बघा त्या जॉईंटला जिथं सायनोव्हियल फ्लुइड नाव दिसायला का? तिथं अजून एक चिकट पदार्थ असते तेलासारखा, त्यामुळे तिथं घर्षण कमी होते. सायनोव्हियल फ्लुइड आहे आणि त्या जागेला सायनोव्हियम म्हणतात. मध्ये जे दोन हाडं जिथं चिपकले, जी पोकळी बनली, जी कॅव्हिटी बनली तिला सायनोव्हियम म्हणतात. त्याच्यामध्ये एक द्रव पदार्थ असते तिला सायनोव्हियल फ्लुइड म्हणतात. म्हाताऱ्या लोकांच्या गुडघे दुखतात ना, तर त्यामुळे दुखतात. एक तर कार्टिलेज घासून घासून निघून गेलेलं असते आणि हे इथलं फ्लुइडही कमी झालेलं असतं. तर त्यांचे दोन एक एकमेकांवर घासतात, त्यामुळे त्यांना दुखतात. करकर करकर वाजतात असे म्हाताऱ्या लोक. आणि बघा हे दोन हाडं एकमेकांना जोडतात. हाडला हाडं जोडतात. तर बोनला बोन LBB. तर कोण जोडते? बी. एल जोडते, सॉरी, तर लिगामेंट. LBB माहिती आहे आपल्याला, तर म्हणून ते लिगामेंट आहे. ते वरचं हाड खालच्या हाडाला जुळलंय कसं? या बाहेरच्या लिगामेंट. ते काय नुसतं वर आपोआप बसणार थोडीच त्याच्यावर. ते त्या दोरीनं बांधावं लागते, लिगामेंट नावाचं. चला ठीक आहे, मग आता संपलं.